मंडळी, तुम्ही कधी अशी हरभऱ्याची पाल्याची भाजी वाळवून अगदी वर्षभर खाता का? तर पटपट कमेंट करून सांगा. आम्ही तर हरभऱ्याचा पाला वाळून अवश्य वर्षभर ही भाजी, जेव्हा कधी आपल्याला भाजीपाला नसेल अशा वेळेला आम्ही ह्या साठवणीच्या भाज्या बनवतो आणि खायला अप्रतिम होतात. तर चला, मी ज्या पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी बनवते ना, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या पद्धतीने बनवलेली इतकी चविष्ट भाजी होते. तर यामध्ये एक सिक्रेट पद्धत मी वापरणार आहे, ती तुम्हीही वापरा, म्हणजे तुमची सुद्धा भाजी अशी छानशी तयार होईल. तर इथे आपण 1 वाटी शेंगदाणे कढईमध्ये चांगले भाजून घेऊया. खुसखुशीत शेंगदाणे भाजले गेले पाहिजे. आपण नेहमी जेव्हा भाजतो त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तर इथे पहा, साले तडकेस्तवर आपण शेंगदाणे छान असे भाजून घेतले, ते एकसारखे भाजले गेलेले आहेत. आता हे शेंगदाणे काढून थंड होण्यासाठी ठेवले. त्यानंतर इकडे मिक्सरचं भांडं लागेल. आता त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. त्यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे. त्याचबरोबर पाव चम्मच इतके जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याचं वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपला हा ठेचा बनवून तयार झालेला आहे. पण आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. तर हे भाजून थंड केल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे. शेंगदाणे घालून पुन्हा एकदा जाडसर चंक्समध्ये आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे, ज्या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता. आता हे चंक्स अजिबात बारीक होणार नाहीत याची काळजी घेऊन यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला काही सेकंद फिरवायचं आहे. मिनिटं फिरवायचं नाही, अगदी काही सेकंद फिरवून घेतलं तर यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचे चंक्स दिसत असतील. त्यानंतर इकडे हरभऱ्याची भाजी घ्यायची. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. हे हलकं भाजून ठेवलेलं बेसन पीठ आहे. इथे जर तुमच्याकडे भाजलेलं बेसन पीठ नसेल तर थोडंसं हलकं कढईमध्ये गरम करून घ्या आणि त्यानंतर थंड करून ते भाजीला लावून घ्या. तर इथे आपण हे बेसन पीठ पूर्ण भाजीला अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. आता बेसन पीठ लावून का घ्यायचं याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण त्या अगोदर ह्या संपूर्ण भाजीला व्यवस्थित असं बेसन पीठ आपण कोट करून घेतलेलं आहे. पाहू शकता, इथे बेसन पीठ लावून घेण्याचं खूपच महत्त्वाचं कारण आहे, ते मी तुम्हाला पुढे क्लिअर करेल. पण इथे आपण आत्ता तरी लावून घेतलं तर पहा, अशी तुम्हाला भाजी पांढरी झालेली दिसत असेल. हिरवीगार भाजीला पांढरं तयार करून टाकलं. त्यानंतर इकडे पुन्हा कढई ठेवायची. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं. तेलामध्ये कट करून लसूण घालायला मात्र विसरू नका. भरपूर असा लसूण फोडणीमध्ये घाला, यामुळे चव खूप छान येते. त्यानंतर लसूण चांगला परतल्या गेला की तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घाला. आता हे वाटण आपल्याला कुठेही परतवायचं नाही, अगदी हलकंसं या फोडणीमध्ये मिक्स करायचं, म्हणजे लसणाची फोडणी आपल्या या वाटणाला छान बसते. त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. अगोदरच कोमट करून ठेवलेल्या पाण्याचा मी इथे वापर करत आहे. त्यानंतर इथे पहा, पाव वाटी इतकी आपण मुगाची डाळ भिजत घालून ठेवली होती, जवळपास 1 तास. ती घालून घ्यायची आहे. अगदी पाव वाटी किंवा पोहे खाण्याचे 3 चमचे इतकं धरू शकता. भिजवून घेतली होती ती यामध्ये टाकून घेतली. या मस्त मसाल्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर भाजीला लावलेलं बेसन पीठ व ती भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे. डायरेक्ट टाकायची. आता पाहू शकता, यामध्ये आपण भाजी टाकल्यानंतर तुम्हाला कुठेही गाठ गुठळ्या काहीच दिसणार नाही, कारण आपण बेसन पीठ भाजीला लावतो, त्यामुळे बेसन पीठ पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स होतं आणि मग इथं बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत. पण तेच जर बेसन पीठ आपण असं टाकायला गेलो असतो तर त्याच्या पूर्णपणे गुठळ्या झाल्या असत्या. तर इतकं सिंपल होतं, पण ते ना आपल्याला जर यामध्ये गुठळ्या झाल्या तर त्या मोडण्यासाठी खूप वेळ जातो आणि व्यवस्थित आपल्या भाजीला हेही आलं नसतं, दाटसरपणाही आला नसता, दिसायलाही छान झाली नसती. म्हणून मग आपण तो जुगाड लावलेला आहे आणि खरंच ते खूप फायद्याचं ठरतं. 5 मिनिटे भाजी शिजवून घेतली तर पहा, अगदी आपल्याला कधीतरी खायला भेटणारी ही हरभऱ्याची भाजी हा पाला वाळवल्यानंतर कधीही खाऊ शकतो. तर आजची ही मस्त गावरान रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपीसह.